कल्याण डोंबिवलीकरांची पावसाची प्रतीक्षा संपली असली तरी दुसरीकडे पाहिलं तर नाले सफाईच्या पहिल्याच पावसामध्ये पोलखोल झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण मलंगड रोडवरील चेतना स्कूल परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावरती गुडघ्याभर पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ही चेतना स्कूल आहे, या शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी येत असतात। मोठ्या प्रमाणात आता शाळा सुटण्याची वेळ झालेली नाही, अशा वेळातच या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते शाळेच्या बाहेरच या ठिकाणी गुडघ्याभर पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता रिक्षाचे अर्धे टायर आणि त्याचबरोबर सायकलीचे देखील अर्धे टायर या घाणीच्या पाणीमध्ये या ठिकाणी बुडलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर नाले सफाईसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका दरवर्षी करोडोचा निधी देते, दरवर्षी करोडोचा खर्च केला जातो, मात्र नाले सफाई न झाल्याने या ठिकाणी नाल्यात पाणी न जाता तो रस्त्यावरती साचत असताना यामुळेच हा पूर्ण रस्ता जो आहे हा जलमय झालेला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आत्ता थोड्या वेळानंतर या ठिकाणी शाळा सुटणार आहे आणि शाळेमध्ये पालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकता की या घाणीच्या पाण्यातूनच आता हे पालक जे आहेत ते या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं आणि या पूर्ण रस्त्यावरती पाणी साचल्याने वाहन चालकांना देखील या ठिकाणून या घाणीच्या पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावे लागतात। अनेक ठिकाणी खड्डे देखील या रस्त्यावरती आहेत, त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो वाहन चालकाचा उडताना पाहायला मिळत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर पहिलाच पाऊस आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये कुठेतरी महानगरपालिकेकडनं नाले सफाई केल्याचा दावा केला जात होता, मात्र पहिल्या पावसाने नाले सफाईचा दावा हा पूर्णपणे उघड केलेला आहे। त्यामुळे महानगरपालिका नाले सफाई करते की तिजोरी सफाई असे प्रश्न देखील उपस्थित होत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।